श्रीमंती या गोष्टीचा वेध घ्यायचा असेल तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे पैसे म्हणजे काय. तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये SIP जरी करत असाल तर 4 ते 5 वर्ष त्याला देणं हे गरजेचं आहे. गुंतवणूक हे क्षेत्र हे FD सारखं क्रियमान कर्माचं पैसे कमावण्याचं नाहीये, पैसे निर्माण करण्याचं आहे. फक्त SIPs करणं आणि गोल बेस्ड SIPs करणं हा एक पुढचा टप्पा आहे. कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये SIPs करून चालेल का? तुमचं आर्थिक आयुष्य आणि तुमचं आर्थिक आयुष्य सेम कसं असेल? प्रत्येक प्रकारचा म्युच्युअल फंडाची योजना ही काहीतरी पर्पजसाठी बनली आहे ना. बेस्ट फंड द्या म्हणून तो बेस्ट फंड तुमच्यासाठी बेस्ट असेल, तुमच्या मित्रासाठी मैत्रिणीसाठी बेस्ट असेलच असं नाही. त्यामुळे आपण लक्षात हे घेतलं पाहिजे की माझी जोखीम क्षमता काय, रिस्क ॲपिटाईट काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट्स अगदी म्युच्युअल फंडामध्ये देखील मी करत असेल तर का करतोय. पहिली गोष्ट मला मांडायला आवडेल की संपत्ती, श्रीमंती म्हणजे काय. काय वाटतं तुम्हाला श्रीमंती म्हणजे काय? सॅटिस्फॅक्शन, काही कमी नाही पडलं पाहिजे, अबंडन्स. आपल्याकडे हिंदी चित्रपट सृष्टीतनं आपण बऱ्याच गोष्टी शिकत आलेलो असतो. मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स है, तुम्हारे पास क्या है? मग भाऊ म्हणतो मेरे पास माँ है. सो आपल्याकडे हा संपत्ती म्हणजे नक्की काय हा वाद आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीपासून एक सामाजिक महत्वाची गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, किमान भरपूर पैसे असणं आणि श्रीमंत असणं यामध्ये फरक आहे असं वाटतं का? की फक्त भरपूर पैसे असलेली व्यक्ती म्हणजे श्रीमंत व्यक्ती नाही ना. मग तो फरक काय आहे? सो जर आपल्याला श्रीमंती या गोष्टीचा वेध घ्यायचा असेल तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे पैसे म्हणजे काय आणि पैशाच्या पलीकडची समृद्धी काय असू शकते. तर समजा एक आयुष्य म्हणजे 10वीची परीक्षा आहे. SSC ला आपल्याला एकच पेपर होता का? किती पेपर होते? पण त्यातला गणिताचा पेपर मला प्रचंड आवडतो. मी गणिताच्या पेपरमध्ये महाराष्ट्रातनं पहिला जरी आलो आणि मी इतर पेपरमध्ये काहीच तयारी केली नाही, मी इतर पेपर मधला अनितूर्ण विद्यार्थी आहे आणि मी या पेपर मधला पहिला क्रमांक मिळवणार आहे, तरी मी SSC मध्ये तरी पास असेल का? तसंच आयुष्याचे वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स कडे देखील आपल्याला नीट लक्ष देता येईल इतक्या प्रमाणात आपल्याकडे आर्थिक नियोजन नीट असणं हे माझ्या मते संपत्तीचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. जर ह्या सगळ्यासाठी रिक्वायर्ड गोष्टींच्या पलीकडच्या गोष्टींसाठी आपण चेस करतोय आणि त्यामध्ये आपलं मॅरिटल लाईफ ऍट अ स्ट्रेच आहे, सोशली आपल्याबद्दल काही बरी इमेज राहिली नाहीये आणि आपली नेटवर्थ आपली वाढतेय, याला काय अर्थ आहे का? सो ऑल आर ऑन वन पेज नक्की? येस. सो मला सांगा, पैसे कमावणं आणि पैसे निर्माण करणं यात काही फरक आहे का? काय बरं? निर्माण करायला कष्ट पाहिजे, कमवणारा म्हणजे मी काही करून कमवू. बरं, निर्माण करायला पैसे कमवण्याचं उदाहरण काय? जॉब. मे बी मी एक 8 ते 9 तास रोज नोकरीवरती जातो. मी जर नोकरीवर गेलो तर मला ते पैसे मिळतात, नाही गेलो तर नाही मिळत. हे काय आहे उदाहरण पैसे कमावण्याचं. मग आता पैसे निर्माण करण्याचं काय? ओके, फार्मर पण शेती स्वतः करतोय. जमीनदार हा पैसे कारण त्याच्यासाठी फार्मर काम करतोय. तसंच माझ्यासाठी काही जण नोकरीवरती आहेत, ते पैसे कमवून आणण्याचं काम करणारी मंडळी आहेत. देन पैसे निर्माण करणं. लक्षात घ्या, पैसे कमावणं आणि पैसे निर्माण करणं ह्यामधला फरक जर आपल्याला समजला तर आपण गुंतवणूक
आणि एक आर्थिक आयुष्यामध्ये स्टेबिलिटीकडे प्रवास करत जाऊ शकतो. कर्म सिद्धांतामध्ये देखील 2 महत्वाचे कर्म सांगितलेली आहेत. एक क्रियमाण कर्म आणि एक दुसरं म्हणजे संचित कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे काय? मला आज दिवसभर मी मेहनत घेतली, मला त्याची फी मिळाली, क्रियमाण कर्म. संचित कर्म म्हणजे काय? की मी पूर्ण दिवस काम करतोय, पुढचा आठवडा काम करतोय, वर्ष काम करतोय, 2 वर्ष काम करतोय, मला काहीच मिळत नाहीये, तरी मी माझं काम करणं सोडतोय का? नाही. त्या माझ्या कर्माचं संचय एका बाजूला होत राहतं आणि काही वर्षांनंतर त्याला फळ लागतं. त्याच्यासाठी प्रतीक्षा करण्याची माझी मानसिक तयारी असणं हे संचित कर्म आहे. भात शेती हे क्रियमाण कर्म आहे. 2-3 महिन्यामध्ये पीक येणार आहे. पण आंब्याचं झाड संचित कर्म आहे. एखादा शिकारी क्रियमाण कर्म, लगेच त्याला एक शिकार मिळून जाते. पण पशुपालन संचित कर्म आहे. सो एक प्रोफेशनल म्हणून आज तुम्ही बऱ्यापैकी जण नोकरी करणारे आहात आणि ह्या नोकरीमधनं तुम्ही एक प्रोफेशनलकडे प्रवास करणार आहात. तर त्यामुळे एक सगळ्यात महत्वाचा चेंज काय येणार आहे? क्रियमाण कर्माची सवय आहे आपल्याला, हो की नाही? महिनाभर काम केल्या केल्या महिन्याच्या सुरुवातीला मेसेज वाचतो की नाही? हा, आता तुम्ही महिनाभर काम कराल आणि तेवढाच बरोबर तसाच्या तसा मेसेज वाचला तर मी योग्य रस्त्यावर आहे असं म्हणून चालेल का? हे काय आहे? संचित कर्म आहे. सो तुम्ही जे घ्याल पहिल्या महिन्यामध्ये मे बी त्याच्यामधनं 2,000 रुपये मिळाले किंवा ते पण नाही मिळाले, 6 महिने गेले, 1 वर्ष गेल्यानंतर मला दर महिना 10,000 रुपये पण मिळायला लागले. पण एक 5-7 वर्षांनंतर त्या संचित कर्माचं फळ मिळायला लागणार आहे. म्हणून आपण जर आपला क्रियमाण कर्माचाच माइंडसेट घेऊन व्यावसायिक व्हायला पण लागलो तर आपलं गणित थोडस चुकत जाणार आहे, आपली चिडचिड होणार आहे. आपल्याला अजून आपल्या आजूबाजूची मंडळी जर टॉन्टिंग करत असतील, चांगली नोकरी होती, हे सोडून काय केलं, आणि जर त्याबाबत जर आपण हे संचित कर्म आहे माझं, कारण का आजूबाजूचे बरेच जण हे क्रियमाण कर्मावरती बिलीव्ह करणारे आहेत. ते दाखवणार आहेत तुम्हाला, बघ गेल्या महिन्याचा तुझं गेल्या वर्षीचा ITR काय होता आणि या वर्षीचा काय आहे. सो ह्यासाठी पहिली मनाची आपली तयारी असणं हा पाया आहे. आता गुंतवणुकीमध्ये देखील तेच गरजेचं आहे की मला मिळत असलेल्या सगळ्या पैशांना मी माझ्या उपभोगासाठी वापरून टाकत असेल तर मी आयुष्यभर शिकारीच राहीन. जर मला शिकार टू पशुपालन असं एक टप्पा पुढचा प्रवास जर करायचा असेल तर मला काय करायला हवं? माझ्या शिकारीच्या आयुष्यामधनं हळूहळू पशुपालनासाठी वेळ दिला पाहिजे. पण ते एक सायकल तयार व्हायला लगेच मी आज जंगलात शिकारीला गेलो आणि 1-2 दिवसात एकतरी शिकार मिळाली असं पशुपालनात शक्य आहे का? नाही, निसर्ग आहे ना. सो त्या सगळ्या सायकलला लक्षात घेऊन पशुपालनाकडे जात असू आपण तर आपल्याला बऱ्याच गोष्टीचा माइंडसेट पहिला बदलणं हे गरजेचं आहे. बरेच जण करतात, म्हणतात आम्ही SIP सुरू केली पण काय रिटर्न काय मिळत नाही. आम्ही बघितलेलं 14-15% रिटर्न आहेत असं ऐकून सुरू केलं, पण वर्ष गेलं काहीच नाही आलं. काय करायचं? हे त्यापेक्षा FD केलं असतं तर बरं आलं असतं असे म्हणणारे बरेच जण आहेत. पण लक्षात हे घ्या की हे देखील काय आहे? संचित कर्म आहे. तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये SIP जरी करत असाल तर 4 ते 5 वर्ष त्याला देणं हे गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी संचय होणार आहे. आणि गुंतवणूक हे क्षेत्र हे FD सारखं क्रियमाण कर्माचं पैसे कमावण्याचं नाहीये, पैसे निर्माण
करण्याचं आहे. त्यामुळे ती एका रेषेनी वर्ष उजाडले 7%. हे जर एफडीचं गणित असेल तर गुंतवणुकीचं गणित तसंच कसं असेल? इथे 14 ते 15% मिळतील, पण ते गणित कसं असेल? वर्ष उजाडलंय 2%, पुढच्या वर्षी 22%, तिसऱ्या वर्षी -10%, चौथ्या वर्षी 32%, पाचव्या वर्षी 12%. ऍव्हरेज कुठेतरी तुम्ही काढत जाल तर तुम्हाला काय जाणवेल? 14 ते 15% पर्यंत आपण पोचतो. मग त्यासाठी तितकी वर्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखादा स्टील प्लांट उभा करायचा असेल तर एखाद्याने आजपासून काम सुरू केलं, एका महिन्यात स्टील बनणं सुरू होईल? 4-5 वर्ष द्यावी लागतील. जमीन घ्या, प्लांट टाका, इलेक्ट्रिफिकेशन करा, मशिनरी, माणसं, मॅनपॉवर, हे सगळं होऊन 4-5 वर्षानंतर पहिली सळई तरी स्टीलची बाहेर पडते. तर तोपर्यंत जर माझी थांबण्याची देखील मानसिकता नसेल तर मी पैसे निर्माण करण्याच्या मनस्थितीतच नाहीये, मी पैसे कमावण्याच्या मनस्थितीत आहे. माझ्या पैसे कमावण्याच्या मनस्थितीमधनं मी आयुष्यभर फक्त नोकरी करू शकतो, त्या पलीकडे मी काही नाही करू शकत. जर मला व्यावसायिक म्हणून काम करायचं असेल तर मला पैसे निर्माण करायला शिकलं पाहिजे. हा मुद्दा सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर आहे? सो आता इथून पुढे आपल्याला गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग हा देखील अतिशय महत्वाचा मुद्दा राहणार आहे. म्हणजे काय? तर आपण फक्त गुंतवणुका करत असू तर दिसतं काय, माझ्याकडे ना एफडी मध्ये 12 लाख आहेत, म्युच्युअल फंडामध्ये 30 लाख आहेत, शेअर्स मध्ये 5 लाख आहेत, हा माझा सगळा मिळून एक 42 लाख रुपये आहेत, माझ्याकडे खूप पैसे आहेत असं वाटायला लागतं. आणि होतं काय, मग वाटतं आपल्याला एखादं घर घ्यावं, एखादा फ्लॅट घ्यावा अजून, मग त्याच्या डाऊन पेमेंट मध्ये 30 लाख वापरून टाकले आणि अजून एक 70-80 हजाराचा EMI लावून घेतला की पुन्हा आपण बॅक टू बेसिक. मग होतं काही वर्षानंतर जाणवतं की अरे हे कर्ज पटपट फेडलं पाहिजे, मग ते लवकर फेडून टाकता, हातात लिक्विडिटी परत राहत नाही. मग वाटतं मुलांच्या शिक्षणासाठी तजवीज केली पाहिजे, तर त्याच्यासाठी तजवीज होते, त्यांना एकदम छान सगळं शिक्षण, मग त्यांचं लग्न, हे सगळं करून देईपर्यंत आपल्या रिटायरमेंटसाठी जर आपण पैसेच बाजूला काढले नसतील, किंवा जे पैसे काढतोय आणि बॅक टू बेसिक काढतो आणि बॅक टू बेसिक, तर आपल्यातल्या अनेक जणांना कधी रिटायर होताच येणार नाहीये. बिकॉज ज्यांना सरकारी नोकऱ्या होत्या, मे बी आपले पेरेंट्स किंवा मे बी आजच्या पिढीमध्ये पण ज्यांना कोणाला ह्या सरकारी नोकऱ्या आणि त्यांना पेन्शन आणि या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अदरवाईज आपल्यालाच पेन्शन आणि सगळ्या तजवीजी करायच्या. त्यात ही जर तजवीज आपल्याला करायची असेल तर आपण आत्तापासूनच आपल्या टोटल गुंतवणुकीला विभागलं पाहिजे की जर मला घर घ्यायचं प्लॅनिंग असेल तर घर घेण्यासाठीचं बास्केट, आणि जर त्याचा डाऊन पेमेंट करण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतील तर साधारण मला 80 हजाराचा EMI चालणार असेल तर 80 हजार रुपयाचे त्यासाठी पहिले फंड्स बाजूला करत राहणं, एक 2-3 वर्षामध्ये माझ्याकडे डाऊन पेमेंटसाठी सुद्धा पैसे जमतात आणि मला EMI भरता येईल इतकी माझी मानसिक तयारी पण झालेली असते. देन आय कॅन स्टॉप दॅट SIP आणि EMI वरती कन्वर्ट करता येऊ शकेल. पण माझं हे गोलच नव्हतं. 45-50 लाख रुपये दिसायला लागल्यावरती मी घाबरलो आणि हे पैसे जर खालती वरती झाले काय होईल म्हणून मी काढले आणि एखादं घर घेऊन टाकत असेल तर मग होतं काय, अनेकांचं एक मुंबईला घर आहे, एक पुण्याला घर आहे, मग एक अजून मुलांना झालं तर घर आहे, आणि मग रिटायरमेंट नंतर त्या सगळ्या घरांची भाडी गोळा करा, मग कुठेतरी जमीन घेतली आहे त्याचं सगळं नियोजन करा. त्या प्रॉपर्टीला आपण विकत घेतलंय का या प्रॉपर्टीजनी आपलं आयुष्य विकत घेतलंय? भरपूर पैसे असणं आणि श्रीमंत असणं
यात फरक आहे. सो मला किती प्रमाणात रिअल इस्टेट हे वापरासाठी लागणार आहे, माझ्या व्यावसायिक आयुष्यासाठी लागणार आहे, ह्याचं संतुलन, ह्याचं रेग्युलेशन मी विसरून जर रिअल इस्टेट म्हणजेच संपत्ती गोळा करत गेलो, तर अशा लोकांच्या हातात झालेलं काय असतं, आता 50 लाख रुपये उभं करा म्हटलं तर हातात नाही आहेत, प्रॉपर्टी आहेत 20 कोटीच्या. मग मुलीचं लग्न आलं की मला एक प्रॉपर्टी विकायची, मग त्यांना पण लक्षात येतं समोरच्या मुलीचं लग्न आहे, मग ती 2 कोटीची प्रॉपर्टी त्यांना 1.5 कोटीत पण विकावी लागते. मग हे चांगल्या आर्थिक आयुष्याचं लक्षण आहे का? सो जर मला घर घ्यायचं असेल तर त्यासाठी एक वेगळं बास्केट, माझ्या मुलांच्या आयुष्यासाठीचं बास्केट, माझ्या लाईफस्टाईलसाठीचं बास्केट, की दर 5-6 वर्षानंतर मी घराचं रिनोव्हेशन करतो, तर त्याच्यासाठी जर 5 लाख रुपये लागणार असतील तर दर महिना 5-7 हजार रुपये तरी त्याच्यासाठी बाजूला काढावे. तो स्पेसिफिकली त्यासाठी आहे. मला जर फिरायची आवड असेल आणि दर वर्षाला मी 2-2.5 लाखाचं फिरण्यासाठीचं बजेट आहे माझं, सो मी दर महिन्याला 15,000 ते 20,000 रुपये माझ्या उत्पन्नामधनं बाजूला काढत गेलो तर ह्या फिरण्याच्या बास्केटसाठी ठेवलेले आहेत वेगळे, आणि ह्या पलीकडे माझं रिटायर्ड आयुष्यासाठी म्हणून मी दर महिना 15,000, 10,000 जी काही वाटत असेल रक्कम ती बाजूला ठेवून एका बाजूनी गुंतवणुका होत असतील. तर आता आम्ही काय केलंय माहितीये का, आम्ही आता ना गोल जीपीएस बनवलंय. म्हणजे आपल्याकडे तुम्हाला इकडनं समजा जायचं असेल अलिबाग सिटीमध्ये तर एक 8 ते 9 किलोमीटर आहे, ट्रॅफिक लागला तर 32 मिनिटं लागतील, नाही लागला ट्रॅफिक तर 20 मिनिटात पोहोचू. हे कसं ट्रॅक केलं जातं, किती स्पीडनी किती वेळात कुठे पोहोचू, तसं आम्ही आर्थिक जीपीएस बनवलंय. की समजा माझ्या रिटायरमेंटसाठी मला 12 कोटी लागणार आहेत, आज 12 कोटी मला खूप मोठी रक्कम वाटू शकते, पण माझ्याकडे आत्ता यासाठी जमलेले आहेत 22 लाख, आणि या 22 लाखाचीच व्हॅल्यू अजून 30 वर्षानंतर मे बी 7 कोटी होणार आहे. मला गॅप किती दिसतेय, फक्त 5 कोटीची. मग 5 कोटीची गॅप पूर्ण करण्यासाठी जर माझ्या हातात 30 वर्ष असतील तर मी एक 7 ते 8 हजार रुपयाच्या एसआयपीनी सुद्धा ती गॅप फुलफिल करू शकतो. सो मला 12 कोटी रीच करण्यासाठी हे माझे 22 लाख आणि एक 7-8 हजाराची एसआयपीची आवश्यकता आहे, मी 10 हजाराच्या एसआयपी त्यासाठी ठेवून दिल्या. माझं रिटायरमेंट सॅक्रिफाईस होईल का? नाही होणार. माझ्या मुलांसाठी ठेवलेले पैसे वेगळे आहेत का? आहेत. माझ्या इतर काही स्वप्नांसाठी ठेवलेले पैसे वेगळे आहेत का? हो आहेत. आता हे माझ्या फक्त फिरण्यासाठीचे पैसे आहेत, तर तुम्ही तो हॉलिडे आणखीन चांगल्या प्रकारे एन्जॉय कराल. अदरवाईज आपण पैसे साठवून सुद्धा व्यवस्थित तुम्ही गेलात फिरायला युरोपला, हा, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला रुपयातू युरो कन्वर्ट करून तुम्ही चहा पिताय, दुपारचं जेवण घेताय, आणि त्यावेळेला जर हे प्लॅनिंग नीट केलेलं नसेल तर मनात येणार ना की मी कुठेतरी माझ्या मुलाच्या शिक्षणावरती सॅक्रिफाईस करून तर आजचा डिनर करत नाहीये ना. मग ना धड आपण ती युरोप टूर चांगल्या प्रकारे एन्जॉय करू, आणि ते कन्फ्युज माइंड स्टेट मध्ये राहण्यापेक्षा जर मला माहिती असेल ह्या माझ्या आजच्या डिनरमुळे युरोप मधल्या काही माझं अडणार नाही, प्रत्येक बास्केटसाठी वेगवेगळी तरतूद आहे, ते सगळ्या गोष्टी वेळेप्रमाणे टिकमार्क होत असतील तर मी तो डिनर छान एन्जॉय करू शकेन. सो आता आपल्यापैकी किती जणांनी अशा प्रकारे गोल बेस्ड प्लॅनिंग सुरू केलंय? सो लक्षात घ्या, फक्त एसआयपीस करणं आणि गोल बेस्ड एसआयपीस करणं हा एक पुढचा टप्पा आहे. कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीस करून चालेल का? बरेच जण सर्च करतात बेस्ट म्युच्युअल फंड. मला सांगा, बेस्ट म्युच्युअल फंड फॉर यू विल बी सेम फॉर यू? तुमचं आर्थिक आयुष्य आणि तुमचं आर्थिक आयुष्य सेम कसं असेल? त्यामुळे सगळ्यात उत्तम औषध कुठलं? क्रोसिनची गोळी, पॅरासिटामॉल. पण कधी
जर ताप आलाय, डोकेदुखी होतीये, तर मी रात्री झोपताना एक क्रोसिनची गोळी घेऊन झोपलो तर मला पुढच्या दिवशी चांगलं वाटू शकतं. पण माझं पोट बिघडलंय आणि मी क्रोसिनची गोळी घेतली उत्तम औषध म्हणून, चालेल का? सो प्रत्येक प्रकारचा म्युच्युअल फंडाची योजना ही काहीतरी पर्पज साठी बनली आहे ना. बेस्ट फंड द्या म्हणून तो बेस्ट फंड तुमच्यासाठी बेस्ट असेल, तुमच्या मित्रासाठी, मैत्रिणीसाठी बेस्ट असेलच असं नाही. त्यामुळे आपण लक्षात हे घेतलं पाहिजे की माझी जोखीम क्षमता काय, रिस्क ॲपिटाईट काय आहे, माझ्याकडे अँसिस्ट्रल वेल्थ किती आहे, माझा नवरा देखील कमावता आहे का, तो किती स्टेबल उत्पन्न गटात येतोय. ह्याप्रमाणे जर माझ्याकडे समजा इन्व्हेस्टेबल दर महिना 25,000 येणार असतील तर मी अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करू शकते का मी डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजे, ह्याचं पहिलं गणित घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. मग रिस्क कमी करायची असेल तर आपण रिस्क जशी कमी करतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण कमीच होणार आहे. मग सगळ्यावरती मी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर कमी करून ठेवीन तर 6 ते 7% एफडी सारखाच पर्याय उपलब्ध आहे आणि महागाई पण 6 ते 7%च आहे. त्यामुळे होतं काय, समजा आता जर मी एखादं कोल्ड्रिंक घेतलं आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे मला तुम्ही सगळेच जण आता योगा कोच आहात, म्हणा सर असं पिऊ नका, आरोग्यासाठी वाईट आहे. पूर्ण कल्पना आहे, फक्त उदाहरण म्हणून बघूया आपण की जर आपण ते ग्लास मध्ये ओतून ठेवलं, आत्ता लगेच प्यायला गेलो तर एकदम चुरचुरीत कार्बन डायऑक्साईड त्यात असेल, पण दुपारी 2 वाजता गेलो आपण बघायला तर काय होईल, तर त्याच्यामधला कार्बन डायऑक्साईड अजून कमी. आणि तुम्ही निघताय 4-5 वाजता, त्यावेळेला बघायला गेलात तर तो ऑलमोस्ट पाण्यासारखं झालं, सगळं कार्बन डायऑक्साईड निघून गेलाय. द्रव पदार्थ कमी झालेला दिसेल का, तो तेवढाच राहील. एक्झॅक्टली इज हॅपनिंग विथ युअर एफडीज. 1 लाखाचे वर्षभरानंतर 1,07,000 होत आहेत, पण मला विकत घ्यायची गोष्टच 1 लाखाची वर्षभरानंतर जर 1,08,000 होत असेल तर ती गोष्ट विकत घेता येते का? आणि 5 वर्षानंतर 1 लाखाचीच गोष्ट जर 1.5 लाख होणार आहे आणि माझ्याकडे 1,35,000 जमलेत. संख्यात्मक दृष्ट्या 1 लाखापेक्षा 1,35,000 जास्त आहेत, पण जी गोष्ट मी बघून ठेवलेली 1 लाखाची तीच आता झाली 1.5 लाख, तर 15,000 कमी आहेत. गोष्ट विकत घेताच येणार नाही. पैशाचा अल्टिमेट यूज काय आहे, गोष्टी विकत घेणं, विकणं, मीडियम ऑफ एक्सचेंज. मग फक्त त्याच्या संख्यात्मक मूल्यात राहून चालेल का? लक्षात घ्या, पैशाला स्थळ, काळ आणि वेळ या दृष्टिकोनातनं व्हॅल्यू ठरत असते. 20 वर्ष आधी आपण गेलो इकॉनॉमीमध्ये आणि त्यावेळेला जर आपण, आता दरवेळेला मी वडापाव वगैरे म्हणायचो, आता आपण इडली चटणी म्हणूया. आपण सगळे आता डाएट आणि योग शिक्षक होणारे आहोत लोक. आता योग शिक्षकांसमोर समोसे, वडे, आत्ताच एक पाप केलं मी कोल्ड्रिंक बिल्ड्रिंकचं उदाहरण घेऊन. मला सांगा, हॉटेलमध्ये इडली चटणी किती रुपयाला मिळत होती? तीच इडली चटणी त्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण आज तर सेम किमतीला असेल का? मग अजून 20 वर्षानंतर गेलो तर त्याला सेम असेल का? नाही. आता हीच इडली चटणी आपल्याला लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये खायची आहे. स्थळ बदललं, किंमत बदलली. सो स्थळ बदला, काळ बदला, वेळ बदला, तुमच्या किमती बदलणार आहेत. आणि कुठल्याही गोष्टी माझ्या बदलल्या तरी शेवटी मला काय घ्यायच्यात, त्या विकत घ्यायच्यात ना. सो त्यासाठी मी आर्थिक दृष्ट्या सक्षम स्वतःला ठेवणं, ह्याची गणित बदलतायत. 10 वर्षापूर्वी कोणाकडे 1-2 कोटी रुपये असतील तर तो श्रीमंत माणूस,
किंवा समृद्ध माणूस किंवा सगळ्या गोष्टींना व्यवस्थित पुरेसा पडेल असा माणूस 10 वर्षापूर्वी असेल, आज हेच गणित कुठेतरी 5 कोटीकडे सरकलं आणि अजून 10-20 वर्षानंतर हेच 40-50 कोटीकडे जाणार आहे. त्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगतो की ज्यांचं वय आज 30-35च्या खालती आहे, जर तुम्हाला गुंतवणुकांचं स्वप्न जरी बघायचं असेल तरी लक्षात घ्या, आकडा 100 कोटीच्या खालचं स्वप्न ठेवू देखील नका. तर स्वप्न जरी बघायचंय आपल्याला, तर स्वप्न पण काय छोटी छोटी बघायची. बरेच जण म्हणतात माझं स्वप्न मुंबईत एक फ्लॅट घेणं. अरे माणसाचं आयुष्य मिळालं आपल्याला, एक घर विकत घेणं एवढंच आपलं म्हणजे स्वप्नच जर आपण बेसच आपला एवढा बांधून ठेवला की त्याच्या पलीकडे जाणार कधी. तो जो गुंतवणुकांमध्ये यशस्वी पण व्हायचं असेल तर काही हरकत नाही. आणि आज जे 30-35च्या आतमध्ये आहेत, तुम्ही आज उत्पन्न वाढीच्या क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतायत आणि जर शिस्तबद्ध गुंतवणुका आपण करत जाणार असू तर 100 कोटीचा पोर्टफोलिओ काही फार मोठी गोष्ट राहणार नाहीये 30 वर्षानंतर. काळ बदलणार आहे. आणि आज ज्यांचं कोणाचं वय 30च्या आतमध्ये आहे त्यांनी 30-35 हजार रुपये जरी दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट सुरू केलेले असतील आणि त्यामध्ये एक 10-20% वाढ जरी दर वर्षाला आपण करत गेलो तरी हे 100 कोटीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. इम्पॉसिबल आहे का? दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. काय होतं, आपण 2 गोष्टी शिकलेलो शाळेत असताना, एक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. बऱ्याच जणांनी तो फॉर्म्युला लिहिला की 2 मार्क मिळतात, यासाठी तो फॉर्म्युला पाठ केला. पण लक्षात घ्या, तो जो इम्प्लिमेंट कराल ना आयुष्यात तर खूप मोठा वेग होतो. काय होतं, चक्रवाढ व्याजामध्ये एक गंमत काय की 1 लाखावरती 10%, सरळ व्याज म्हणजे 10,000, पुढच्या वर्षी पण 10,000 आहेत. पण जेव्हा चक्रवाढ व्याजाचा विषय येतो त्याला 10%चा जर चक्रवाढ व्याज असेल तर पुढच्या वर्षी 10,000 नाही मिळणार आहेत, त्या 10,000वरती पण 10%, म्हणजे पुढच्या वर्षी ते 11,000 वाढेल, त्याच्या पुढच्या वर्षी 1,11,000चे 10%. असं करत करत तुमचं मुद्दल आणि तुमच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्यावरचा वेग काही वर्ष झाल्यानंतरच ते संचित कर्म आहे. सो ह्या संचित कर्मासाठी स्वतःला तयार करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपण किती क्लिअर आहोत आपल्या दृष्टिकोनात. म्हणजे काय होतं, मार्केट पडायला लागलं की सगळे जण सांगायला लागतात हे किती रिस्की आहे, जपानचं मार्केट 30 वर्ष वाढलंच नाही, मग काय होईल आपल्या पण देशात, शेअर बाजार म्हणजे वाढतच असतो असं नाही. पण शेअर बाजार म्हणजे मुळात काय हेच जर आपल्याला माहित नसेल तर आपण घाबरूनच राहणार आहोत. पण जर आपण ह्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या तर आपल्याला काही अडचण येणार नाहीये. सो त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट अगदी म्युच्युअल फंडामध्ये देखील मी करत असेल तर का करतोय आणि मला हे कधी पैसे लागणार आहेत. बरेच जण म्हणतात हे लॉंग टर्म साठी पैसे आहेत. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही शॉर्ट टर्म कशाने प्रोटेक्ट केलाय? तुमच्याकडे इतर काही एफडीज आहेत, सेव्हिंग अकाउंट मध्ये 2-5 लाख रुपये आहेत काय? नक्की शॉर्ट टर्म प्रोटेक्ट करण्याचे तुमचं मेथड नाही, हेच आहेत पैसे. म्हणजे जर मला हे पैसे रिअल इस्टेटमध्येच इन्व्हेस्ट करायचे तर मी कुठे इन्व्हेस्ट करायला जाईन? मी जेवढं बघितलंय जग आजूबाजूला किंवा माझ्या कुठे ओळखी आहेत तिथे मी जमीन घेईन किंवा फ्लॅट घेईन. पण रिअल इस्टेटचे म्युच्युअल फंड म्हणजे रिट्स, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, ह्या माझ्या दृष्टी पल्ल्याडच्या इन्व्हेस्टमेंट करू शकतात कारण का ते त्यातले प्रोफेशनल आहेत. त्यांच्याकडे सगळ्यात देशाची प्रोफेशनल लॉयर टीम त्यासाठी उभी आहे. सो त्या रिअल इस्टेट मधले जे कायदे कज्जे आहेत त्यासाठी ते देशातला सगळ्यात टॉपचा वकील कोर्टात उभा करू शकतात. आपल्याला ते शक्य आहेच असं नाही.
कारण का तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट 1, 2, 5 कोटीची कराल, पण इकडे कोणी 50,000, कोणी 1 कोटी, कोणी 50 लाख असं करत त्यांच्याकडे आले 1.5 लाख कोटी. तर 1.5 लाख कोटीचा त्यांनी एक्सपेन्स रेशो म्हणून 1% जरी बाजूला काढला तरी 1,500 कोटी होतो. त्या 1,500 कोटी मधनं ते बेस्ट लॉ टीम, सगळे रिअल इस्टेट मधले देशभरातले सगळे एक्सपर्ट पॅनल वरती बसवून कधी कुठे जमिनी घ्यायच्या, त्याचं काय बनवायचं, मॉल बनवायचा तिथे की तिकडे हॉटेल बनवायचं की रेंटल अपार्टमेंट्स बनवायचे, कधी ते विकायचे, हे सगळं प्रोफेशनली डिसिजन घेतले जातात. सो कुठलीही गोष्ट प्रोफेशनली करून घेणं आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये ही याला आपण प्रोफेशनली करून घेतो त्यावेळेला त्याला संस्थात्मक गुंतवणुका किंवा सोप्या भाषेत आपण म्युच्युअल फंड म्हणू शकतो, की ज्याच्यात म्युच्युअली आपण सगळेजण मिळून इन्व्हेस्टमेंट्स करतोय. सो त्यामुळे धोका आपला कमी होतो. मीच एकट्याने कुठल्या तरी एबीसी कंपनीचा अभ्यास करून जर शेअर्स विकत घेतले तर त्याला मी एकटा जबाबदार आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून एक फंड मॅनेजर अपॉइंट केलाय आणि त्याच्याकडे रिसर्च अनालिस्टची टीम आहे आणि त्यांनी मिळून जर या शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट केली आहे तर आपला धोका कमी होतो. आपल्यापेक्षा एक प्रोफेशनल व्यक्ती हे करायला जाते. आता तुम्ही जेवढ्या काळात आता एवढा प्रोफेशनली वेळ देऊन छान योगाचा अभ्यास आणि योगा शिक्षक कसं बनायचं ह्याचा अभ्यास केलाय, मी केलाय का? मी त्याचा नाही केलाय. त्यामुळे मी काय केलं, मी कल्पेश सरांना सांगितलं, सर बघा असं असं आहे, तुमची वेळ माझी वेळ आपण जुळवूया, मला प्लीज योगा शिकवा. जर मीच हे युट्यूब वरती काहीतरी लेख बिग वाचून स्वतः करायला लागलो असतो आणि काहीतरी पाय मुरगळून बसलाय, कमरेला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर काय सोडवायला रामदेव बाबा येऊ शकत नाहीत ना स्क्रीन मधनं. इथे समोर सर आहेत, ते लगेच असिस्ट करू शकतात. सो DIY योगा किती महाग पडू शकतो, पण काय त्याच्यानी ना लगेच रिझल्ट दिसतो आपल्याला की अरे माझं काहीतरी मुरगळलं, तर त्याचा फिजिकली इम्पॅक्ट लगेच दिसून येतो. काय होतं माहितीये का, इन्व्हेस्टमेंट बाबत लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटीजचं गणित सोडून आपल्या बॅलन्स शीट मध्ये येत नाही. त्यामुळे आपल्या किती आयुष्यातल्या लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटीच्या ट्रेन सुटल्या ह्याची मोजदाद आपल्याकडे नसते. म्हणून प्रत्येक गोष्ट आयुष्यात प्रोफेशनली करून घ्यावी. आपल्याकडे 12 बलुतेदार व्यवस्था का होती? तू शेतकरी, अमुक सुतार, अमुक लोहार. आता लोहारांनी ठरवलं की मीच माझं सगळं धान्य पिकवणार, तर तो एक वाईट दर्जाचा शेतकरी बनेल, एक निकृष्ट दर्जाचं अन्न त्याच्या कुटुंबाला खावं लागेल. शेतकऱ्यांनी ठरवलं की माझी भांडी मीच बनवणार, तो वाईट दर्जाची भांडी बनतील आणि तीच त्याच्या कुटुंबाला वापरावी लागतील. मग आयुष्याचीच क्वालिटी डिटोरिएट होईल. सो हे होऊ नये म्हणून आपण 12 बलुतेदार व्यवस्था आणली ना. आपण हे मध्ये DIY कुठून आणलं? एव्हरीथिंग इज डू इट युअरसेल्फ, डू इट युअरसेल्फ. तुम्ही शिका. मला बरेच जण म्हणतात तुमचे सर फायनान्स इन्व्हेस्टमेंटचे कोर्सेस का नाही? म्हटलं तुम्ही शिकूच नाही अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात छान आहात की, कोणीतरी वकील आहे, कोणीतरी आर्किटेक्ट आहे, तुम्ही त्याच्यातले ऍडव्हान्स कोर्सेस करा. त्यात अजून काय AI ऍडव्हान्स हे करता येईल, त्यामध्ये जा. आमचे कल्पेश सर काय काय वेगवेगळे कुठून कुठून योगाचे स्पेशलायझेशनचे कोर्सेस करत असतात. त्यातनं नवीन नवीन काय काय कधी नाही बघितली आहेत अशी काय काय आसनं शिकवून दाखवतात. त्याचे काय काय बेनिफिट आहेत सांगतात. मग तेच जर स्वतःहून जर बसले असते की मी अजून काहीतरी आता पोर्टफोलिओ मॅनेजमेंट शिकून घेतो आणि मग माझे पैसे मॅनेज करतो, तर त्यांना ते कोर्सेस करायला वेळ मिळाला असता का योगा शिकायला? सो आपल्या प्रत्येकाचं काहीतरी क्षेत्र आहे. ते क्षेत्र आपण विसरून समोरच्या क्षेत्राला आपण कमी लेखक, हे ह्याच्यात काय आहे मी पण करीन असं करून ज्याला करायला जातो त्याला आपण ते कुठेतरी डिटोरिएटेड सर्व्हिसेस आपल्या वाट्याला येतात आणि बऱ्याच आपल्या आयुष्यातल्या ट्रेन जे आहेत ते सुटून जातात. सो ते होऊ द्यायचं नसेल
तर जे मी सांगितलं त्याप्रमाणे गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की माझ्याकडे इमर्जन्सीज ना, शॉर्ट टर्म मध्ये कुठलीही इमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी किती प्रमाणात पैसे लागणार आहेत आणि ते कुठे आहेत, आणि ते 1-2 दिवसात माझ्या अकाउंटला येऊ शकतात का. दुसरा मुद्दा माझ्या मुलांसाठीच्या तरतुदी. तिसरं माझं लाईफस्टाईल बास्केट. चौथं, ज्यांना कोणाला फिराय बिरायची आवड असेल त्यासाठी ट्रॅव्हलिंग बास्केट, त्यासाठीच्या इन्व्हेस्टमेंट. आणि 5वं फंड म्हणजे तुमच्या रिटायरमेंट. आता या प्रत्येकाची जोखीम क्षमता वेगळी आहे. मे बी घराचं रिनोव्हेशन ही गोष्ट आपण 6 महिने पुढे ढकलू शकतो, पण मुलाचं शिक्षण 6 महिने ढकलू शकतो का. सो मुलांसाठीच्या करायच्या इन्व्हेस्टमेंटची जोखीम क्षमता आणि तुमच्या लाईफस्टाईल साठीच्या इन्व्हेस्टमेंट किंवा गाडी बदलायची आहे, या वर्षी नाही, आपण पुढच्या वर्षी बदलली, आयुष्य इकडचं तिकडे नाही होणार. पण मुलाचं 1 वर्ष गेलं किंवा मुलीच्या लग्नासाठीच्या ठेवलेले फंड्स आहेत आणि आपण म्हणालो आता नाही, पैसे आता सध्या खालती आहेत, मार्केट डाऊन आहे, आपण जरा मार्केट वाढलं की तुझं लग्न करू, चालेल का. सो प्रत्येकाची जोखीम क्षमता वेगळी आहे, त्याप्रमाणे आपण फंड्स घेतलेत का. बरेच जण काय करतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघतात, हा 18%, हा 22%, हा 36%, 36% वाला फंड घेऊन टाका. अरे हे तर गणित आहे ना, तिसरीतला मुलगा पण सोडवतो. मोठी संख्या ओळखा, हो की नाही. मोठी संख्या ओळखा, एवढ्याच क्रायटेरियावरती जर फंड सिलेक्ट करायचे असते तर तिसरीतला मुलगा पण करेल का, कशाला तुमची तरी गरज काय. फायनान्शियल प्लॅनर अजून लांबची गोष्ट आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ते कालचे परफॉर्मर आहेत. गेल्या वर्षी जी IPL ची टीम जिंकून आली ती सगळीच्या सगळी टीम पुढच्या वर्षी होती का. सो विनर टीम सेम राहते का. मग आमच्याकडे पण विराट कोहली वेगळे आहेत ना. म्युच्युअल फंड इंडस्ट्री मधले तुम्हाला माहित नसले तरी सुद्धा स्टार परफॉर्मर आहेत. ज्यांनी कोणी 36% मिळवून दिलेत तो त्याच कंपनीमध्ये पुढच्या वर्षी सुद्धा नोकरीला असेल, हे तुम्हाला कोणी सांगितलं का. तुम्ही रिसर्च केलेला. तो रिसर्च अनालिस्ट आणि त्याचे ते फंड मॅनेजर्स, ही सगळी जी टीम आहे ज्यांनी तो 36% रिटर्न आणला, ते पण पुढच्या वर्षी आहेत की नाही हे पण आपल्याला माहित नाही. त्या वेळेसारखी आर्थिक परिस्थिती ज्यात हा 36%चा रिटर्न आला, तशी परिस्थिती अजून शिल्लक आहे का ह्याचा पण आपण अभ्यास करत नाही. आणि फक्त पास्ट रिटर्न बघून इन्व्हेस्टमेंट करू तर आपलं गणित बिनसणारच आहे. हे म्हणजे कसं झालं, मी कालचा न्यूजपेपर बघायचा, त्याची हेडलाईन वाचायची आणि ठरवायची उद्या पण हीच हेडलाईन असेल. इज इट पॉसिबल. तीच हेडलाईन येईल. उद्याची हेडलाईन ठरवण्यासाठी मला आज दिवसभरात काय चालू आहे हे समजून घ्यायला हवं, तर मी उद्याची हेडलाईन प्रेडिक्ट करू शकेन. आणि मुळातच इन्व्हेस्टमेंट्स किंवा गुंतवणुकांमध्ये हे सगळं वर 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 वरच जाईल असं का ठरवावं. जोखीम क्षमता वेगळी आहे. जर माझी मुलगी 2 वर्षात लग्नाला येऊ शकते अशा स्थितीत असेल तरचे फंड, आणि जर माझी मुलगीच 2 वर्षाची आहे तर साठीचे फंड्स हे वेगळे असणार आहेत ना. मग त्याला फक्त मुलीच्या लग्नाचे फंड म्हणून चालेल का. लक्षात येतंय जोखीम म्हणजे काय. जर मुलगी 2 वर्षाची असेल आणि तिच्यासाठी मी आता 5 लाख ठेवलेत, मार्केट परत कोविड सारखं पडलं आणि ते 5 लाख 2 लाख जरी झाले तरी मला घाबरायसारखं काय आहे का. जग बंद झालं का. ती ज्या वेळेला 18, 19, 20 वर्षाची होईल तोपर्यंत हे असं वर खाली 4-5 वेळा होईल आणि त्यातनं काही पटीने ही गोष्ट पुढे गेलेली असेल. पण जर 2च वर्ष असतील तर ती रिकव्हर व्हायला वेळ आहे का. नाहीये. म्हणून मला मग FDs आणि त्या तत्सम इन्व्हेस्टमेंटचा आधार घेणं
गरजेचं असतं. आता अनेक जण म्हणत असतात माझ्याकडे ना टॅक्स लायबिलिटी खूप आली आहे, मला एवढा टॅक्स लागतो तेवढा टॅक्स लागतो. त्यांना मी बऱ्याच जणांना सांगतो हे तुम्ही पण जे काही मे बी तुमचे हजबंड, तुमचे आई वडील या सगळ्यांना हा एक प्रश्न विचारा की एफडीज आपल्याकडे टोटल किती आहेत आणि आपण कुठल्या टॅक्स स्लॅबमध्ये येतो. जर आपण 30% टॅक्स स्लॅबमध्ये येत असू आणि माझ्याकडे जर जनरेशनल वेल्थ म्हणून माझ्या आजोबांनी करून ठेवलेली एफडी माझ्या नावावर आहे 1 कोटीची, तर ती जर 60% रिटर्न देते, माझ्या 60% व्याजावर आहे, आणि जर मी 30% टॅक्स स्लॅब मध्ये आहे, तर ती मी आजोबांची आठवण वापरत तर काहीच नाही, माझं उत्पन्न चांगलं चालू आहे, हो की नाही. पण 2,10,000 रुपये टॅक्स फक्त आजोबांची आठवण सांभाळण्यासाठी देतो, बिकॉज एफडी वरचं व्याज हे कम्प्लिटली टॅक्स्ड आहे. वेर ॲज ह्याच गोष्टी मी एफडी स्वरूपातच म्युच्युअल फंडामध्ये ठेवून दिल्या तरी मला 6.5-7% मिळतील. पण जर मी वापरणार नसीन तर ते 60% चक्रवाढ व्याजानी कंपाऊंड होत राहतील ना, आणि मला दर वर्षाला टॅक्स लायबिलिटी येणार नाही. म्हणजे 5 वर्ष जरी नाही आली तरी 2,10,000 2,10,000 करत 10.5 लाख रुपये जे टॅक्स मध्ये जाणार होते माझे 5 वर्षात, ती तरी वाचतील. अशा प्रकारे बऱ्याच वेळेला वेल्थ अकोमोडेट किंवा वेल्थ ही निर्माण होत जात असते. यासाठीच्या बऱ्याचशा आपण चुका आर्थिक नियोजनकाराचा सल्ला नीट घेतला नसेल किंवा आपल्या सोबत जर कोणी चांगला फायनान्शियल ऍडवायझर नसेल तर होतात. अनेक जण लोन पटापट फेडायला बघतात, दुसरी मोठी आर्थिक चूक आहे. मला सांगा, जर तुम्हाला तुमचे पैसे 12-13% तरी म्युच्युअल फंड मध्ये वाढत असतील तर तुम्ही पटपट कर्ज फेडायला कोणतं जाताय? 60%चं. 60% मला वाचवायचे म्हणून मी माझा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ पण विकून टाकतो. म्हणजे माझं 12% चालू असलेलं गणित बिघडवतो आणि 60% वाजवतो. या मधल्या गणितात मी 5 ते 6% तरी नुकसान करतो. काय परत हिंदी चित्रपटांनी आपल्यावर चुकीचे संस्कार केलेत कर्जाबाबत. कर्ज म्हटलं की आपल्याला काय दिसतात? सावकार त्याचं सामान बिमान बाहेर टाकतात, घर ताब्यात घेतायत, हे आपल्याला जे दाखवलं त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, अरे हाऊसिंग लोन वगैरे पटपट पटपट भरून टाका भरून टाका. आपल्या अंतर्मनावर परिणाम झालाय. पण लक्षात घ्या, माझं हाऊसिंग लोन 70 लाखाचं आहे, माझ्याकडे म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ 2.5 कोटीचा आहे. 2.5 कोटीचा फंड असेल आपल्याकडे आणि 70 लाखाचं कर्ज असेल, हे काही टेन्शन देणारी गोष्ट आहे का? सो म्हणून कधीही ना कर्जाचं गणित आपल्या टोटल ऍसेट्स पेक्षा मोठं नाही होऊ द्यायचं. माझ्याकडे टोटल ऍसेट्स असतील 2 कोटीच्या आणि जर माझ्याकडे 1 कोटीचं कर्ज चालू आहे आणि ते सिंगल डिजिट मधलं आहे, इट इज गुड लोन. ते मला पटपट नाही संपवायचं. भले मी व्याज देत असेन, पण मी माझ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा माझ्या ऍसेट्सना जास्त वेगाने वाढवू शकतोय. मला सांगा, भारतातले सगळ्यात श्रीमंत मंडळी कोण? अंबानी. अजून कोण? टाटा, अदानी. आता मला सांगा, भारतातलं सगळ्यात जास्त कर्ज घेऊन ठेवलेली मंडळी कोण? अंबानी, अदानी, टाटा ग्रुप. सेम. हे हिंदी पिक्चर त्यांनी बघितले नाहीत जे आपण बघितले. लक्षात घ्या, कर्ज हे गरिबांनी घ्यायची गोष्ट आहे. हा आपल्यावर झालेला एक चुकीचा आर्थिक संस्कार आहे. गरिबांना कर्ज देतात का? नाही दिलं जात. जर तुम्हाला 1 कोटीचं कर्ज कोण देतंय, ह्याचा अर्थ तुमच्याकडे उत्पन्न क्षमता आहेत, तुम्ही गरीब नाही आहात. हे बँकिंग यंत्रणेला कळलंय. हो की नाही? सो त्यामुळे ते जर 7 आणि 8% मिळत असेल आणि माझे पैसे मला 12-14% वाढवता येत असतील, तर जे गणित
मे बी अंबानी 10 लाख कोटींसाठी करतात, मी 1 कोटीसाठी करू शकतो. हो की नाही? पण माझ्या आयुष्यातल्या इकोसिस्टीम मध्ये मी समृद्ध होऊ शकतो. त्यासाठी मला जसं अंबानींनी त्यांच्या मुलाचं लग्न केलं तसंच आपल्या मुलांचं लग्न करायसाठी चेस करायची गरज नाही. पण आपल्या आयुष्यातलं एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी 1 कोटीचं होम लोन काही चुकीचं नाही. पण त्याला मात्र अग्रेसिव्हली संपवायला जाणं आणि इन्व्हेस्टमेंट पण नीट न करणं, मग होतं काय, लोन तर संपून जातं पण हातामध्ये 25-30 लाख रुपये पण, मग परत तुम्ही आयुष्यात अपसेट. सो अपसेट होऊन जगण्यासाठी इन्व्हेस्टमेंट नाही आहेत. किंवा माझ्याकडे 4 ऍसेट्स आहेत पण मी आयुष्यात अपसेट होऊनच आयुष्य जगतोय, चिंताक्रांत आयुष्य जगतोय, मग मी समृद्ध श्रीमंत माणूस आहे का? अबंडन्स वगैरे जे काही तुम्ही सुरुवातीला सांगितले आहे का? मे बी माझ्याकडे 1-1.5 कोटीच आहेत पण प्रत्येक गोष्टीसाठी व्यवस्थित पार्कड आहेत. माझ्या आयुष्याच्या संकल्पना क्लिअर आहेत, तर मी श्रीमंत आहे. आणि श्रीमंती ही गोष्ट मी माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्ती किंवा माझ्या शेजाऱ्यावरनं मोजायची गोष्ट नाहीये. माझ्या संकल्पनेप्रमाणे मी काय आहे आणि त्याच्यासाठी मी काय किंमत द्यायला तयार आहे. मला ज्या वेळेला वॅगनार घेण्याची क्षमता होती त्यावेळेला 4-5 वर्ष मी स्कूटरवरनं किंवा ऍक्टिवा वापरणं चा निर्णय घेऊ शकत होतो का? आणि मला ती ऍक्टिवा वापरताना क्षमता असताना काही लाज वाटत नसेल तर माझी क्षमता आयुष्यात मर्सिडीज घेण्याची जास्त आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही मर्सिडीज घेण्याच्या पण क्षमतेत जाल त्यावेळेला लक्षात घ्या तुम्ही मर्सिडीज नाही घेणार, तुम्ही त्याच्यापेक्षा लोअर्ड व्हर्जनच घेणं पसंत कराल. कारण का तर तुम्हाला तुमचे पैसे दाखवणं, श्रीमंत असणं पेक्षा श्रीमंत दाखवणं ही गरज पहिली संपलेली असेल. मोस्ट ऑफ लोक हे पैसे दाखवणं, श्रीमंत दाखवणं या गोष्टीसाठी जे खर्च करतात त्यांनी उलट आपली संपत्तीचा मार्ग ते सोडून देतात. सो प्रत्येक मार्गासाठी निवडताना आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगनी निर्णय घ्यावे लागतील. सुरुवातीला पेनफुल डिसिजन्स घ्यावे लागतील. डेंटिस्टकडे जायची वेळ आली, माझा दात दुखतोय, मी जर डेंटिस्टकडे गेलोच नाही तर माझा पेन अजून बळावत राहील. पण जर मी डेंटिस्टकडे गेलो तर माझं तरी मला दुखेलच पण दुखणं माझं कायमचं संपेल. एका ठिकाणी 1 चिमटा बसेल, दुसऱ्या ठिकाणी 2 चिमटे. मला आत्ता 1 चिमटा नको म्हणून मी तो चिमटा टाळतो, पण आयुष्यात मला येऊन 2 चिमटे नियती येऊन काढून जाते. लक्षात एवढंच ठेवा की आयुष्यात जेव्हा जेव्हा अशा प्रकारे 2 सिच्युएशन दिसतील तो करकचून बसणारा पहिला चिमटा घ्या. नियतीने काढलेल्या नंतरच्या 2 चिमट्यापेक्षा आता स्वतःहून आपण घेतलेला आपल्या कंट्रोल सिच्युएशन मधला 1 चिमटा हा महत्वाचा असतो. दॅट्स इट फ्रॉम माय एंड. थँक यू सो मच.